माझं म्हणणं त्यांच्या मताशी मी सहमत आहे. निश्चित. विकास ठाकरेजी, आपण सविस्तर या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्या सोबत आहेत. जितेंद्र आव्हाडजी, संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे. महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण एकत्रित आपण विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं तरी मत आहे. त्याच्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतो असं दिसतंय. ग्राउंड वरती कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, त्यांचा पक्ष त्यांनी निर्णय घ्यावा. शेवटी बळच कोणाला तरी बरोबर घेऊन जाणं हे आम्हालाही काही पटणारं नाही, शोभणारं नाही. महाविकास आघाडी म्हणून तुमच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत सगळे तिन्ही, ते एकत्र मिळून या संदर्भात कधी बोललेत का? एकत्र सहमतीनं कधी निर्णय झालाय का या संदर्भात? नाही, झालेला तर नाहीये. बर. संजय राऊत यांचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांना आमच्या संधी मिळत नाही, त्यामुळे स्वबळावरती आम्हाला स्वतः एकदा आजमावायचं आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, त्याच्यामुळे असं काही नाही की त्यांच्याच कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आणि शेवटी मतविभागणीचा फटका हा कसा बसतो हा आपण विधानसभेत अनुभवलेला आहे. जवळजवळ आपल्या 45 सीट मत विभागणीमुळे गेलेले आहेत. हे जर विसरून आपण पुढचं पॉलिटिकल पाऊल टाकणार असू तर ठीक आहे. आता काय त्याला म्हणजे त्यांच्यावर टीका करण्याचं काय पाणी नाही. त्यांचा पक्ष त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. निश्चित. पण महाविकास आघाडीचे तुम्ही तिन्ही पक्ष जर वेगवेगळे लढले तर त्याचा फटका आगामी महानगरपालिकेमध्ये बसू शकेल असं वाटतंय तुम्हाला? 100% बसेल. बर. जितेंद्र आव्हाडजी, आपण सविस्तर या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. तर महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार.